आकाशवाणीचे हे यवतमाळ केंद्र आहे. 7:30 वाजलेत. शेतकरी बंधूंसाठीचा कार्यक्रम आता ऐकूया. आपलं घर आपलं वावर. आपलं घर आपलं वावर कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधूंना मंगला माळवेचा नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम आधुनिक कृषी चौपाल. राम राम भाऊ सत्यवान. राम राम भाऊच राम राम. यावेळी कोणती शेती करणार आहे? मी यावेळी धानाची सरळ पेरणी करणार आहे सतपाल. हाची सरळ पेरणी तर कधी नाही केली आम्ही. भाऊ नवीन आहे हे. यावेळी पूसा संस्थानात ट्रेनिंग घेऊन आलो होतो, तर त्यांनी 2 बियाणं खूप छान दिली आहेत, जे आपल्याला तण नेहमी त्रास देत होते ते यामध्ये नाही करत. काय येड बनवतोय भाऊ? ये भाऊ, अमित, इतके खटाटोप आपण करू तर यात सगळी जमीन आणि पैसे दोन्हीही खराब होऊन जातील. पैसा खाटाटोपात नाही लागणार. हर्बिसाइड लावताच हा सगळा अडथळा नष्ट होऊन जाईल आणि धानाचे काही नाही बिघडणार. आणि याचे कित्येक फायदे पण आहेत. एक तर 30-35% पाणी वाचते, आणि याचबरोबर जी लेबरची समस्या होती, गेल्या वर्षी माझी नर्सरी 40 दिवसाची झाली होती, पण लेबरच नाही मिळाले. आणि याच्या बरोबर सरळ सिंचन नाही, लेबरची गरज, त्याचबरोबर ग्लोबल वॉर्मिंग पासून पण वाचवते. जे आपण पाण्यात कुटू करून रोटावेटर चालवत होतो, त्यात मिथेन सारखी खूप विषारी गॅस निघत होती, त्यापासून पण आराम मिळेल. याचे खूप फायदे आहेत. याने तर खूप फायदा होऊन जाईल भाऊ. जर तुम्हाला आणखी जास्त माहिती घ्यायची आहे तर चला कृषी चौपाल मध्ये. तिथे खूप सगळे वैज्ञानिक बसले. चला भाऊ, चला ना. चला भाऊ, चला. पहिल्यांदा मूग, नंतर धान, याला म्हणतात चतुर किसान. मी इथे ज्या जागेवर उपस्थित आहे, इथल्या शेतकऱ्यांच्या मध्ये ही म्हण खूप लोकप्रिय आहे. पण ही म्हण केवळ म्हण नाहीये, या मागे निसर्गाचे एक विज्ञान लपलेले आहे. ते असे की मूग डाळीचं पीक आहे, जे की मातीत नायट्रोजनला फिक्स करते, जे धानासाठी पोषक तत्व उपलब्ध करवते. तर ही होती निसर्गाच्या विज्ञानाची गोष्ट. पण शेतकरी कमी खर्चात कशी वाढवेल मिळकत, याचे काय आहे विज्ञान, हे समजून घेऊ. स्वागत आहे आपले कृषी चौपाल मध्ये. आपल्या बरोबर मी आहे भुवन शर्मा. कृषी चौपाल मध्ये आज गोष्टी होतील खरीप पिकांच्या. त्यावर येण्यापूर्वी आपण एक गोष्ट करूया, एक जरुरी, जी केंद्र सरकारच्या मोहिमेशी जोडलेली आहे. हे देशव्यापी अभियान शेतकऱ्यांसाठी चालवले गेले आहे. विकसित कृषी संकल्प अभियान याला नाव दिले गेले आहे. उद्देश, ध्येय हेच की शेतकऱ्यांपर्यंत कृषीचे आधुनिक तंत्र पोहोचावे, त्यांच्या शेतात बागायतीपर्यंत त्यांच्या समस्यांवर वैज्ञानिक समाधान पोहोचावे. आणि मनोरंजक गोष्ट आहे की आपला कार्यक्रम याच उद्देशाबरोबर पुढे जात आहे. आणि म्हणू शकता की आता आपण पण या अभियानाचा भाग बनलो आहे. या संवादापासून या अभियानाची सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सांगतो की आपल्या बरोबर या चौपालचा भाग बनत आहेत या देशाचे प्रसिद्ध वैज्ञानिक, दूरवरून आलेले आपले शेतकरी बंधू भगिनी. तर एकदा जोरदार टाळ्या आपल्या सर्वांसाठी. या कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर CH श्रीनिवास रावजी आमच्या बरोबर आहेत, जे भारतीय कृषी अनुसंधान संस्थानाचे निर्देशक आहेत. खूप स्वागत आहे आपले. डॉक्टर रवींद्रनाथ पडारिया साहेब आहेत, आपण संयुक्त निर्देशक आहेत. आपल्या बरोबर डॉक्टर संजय सिंग राठोड आहेत. याशिवाय डॉक्टर गोपाल कृष्णन आहेत, जे की अध्यक्ष आहेत अनुवंशिकीमध्ये. आपल्या बरोबर डॉक्टर अनंता वशिष्ठजी आहेत, आपण प्रधान वैज्ञानिक आहेत. आणि याशिवाय डॉक्टर PS ब्रह्मानंदजी आहेत, प्रोजेक्ट डायरेक्टर आहेत WICIARI. आपले खूप स्वागत आहे. तर प्रश्न उत्तराच्या कार्याला पुढे नेऊया. जेव्हा जून मध्ये पहिल्या पावसात दिसते, तेव्हा सुरू होते खरीप पिकाची यात्रा. धान, मक्का, बाजरी, कापूस, ऊस, मूग ही पिकं केवळ आपल्या जेवणाचे ताटच सजवत नाही, तर देशाची अर्थव्यवस्था आणि शेतकऱ्यांची जीविका याचा आधार पण बनतात. याच खरीप सीझनला आणखीन अधिक वैज्ञानिक, टिकाऊ आणि लाभदायक बनवण्यासाठी भारत सरकारने सुरू केले होते कृषी संकल्प अभियान. हे विशेष अभियान 12 जून पर्यंत देशभरात चालवले गेले. त्याचा उद्देश होता शेतकऱ्यांना खरीप पिकांची वैज्ञानिक पेरणी आणि प्रगत तंत्रज्ञान आणि सरकारी योजनांची माहिती देणे,
प्रत्येक जिल्हा, प्रत्येक गावात कृषी विभाग, कृषी विज्ञान आणि देशभरातील सुप्रसिद्ध कृषी वैज्ञानिक एकत्र झाले. एक पक्का संकल्प, याबरोबर त्याचा उद्देश उत्तम उत्पाद, कमी खर्च आणि सशक्त शेतकरी बनवणे होता. तर या वक्षित कृषी संकल्प अभियानाचा अर्थ असा आहे की शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेतून बाहेर पडून गावातील शेतकऱ्यांमध्ये बसावे आणि तुम्हाला सांगावे की ही माती अशी आहे, त्यात खूप पोटॅश आहे, त्यात खूप सेंद्रिय कार्बन आहे, त्यात खूप नायट्रोजन आहे, म्हणून ही बियाणे लावा, हे शेतकऱ्यांना सांगितलं पाहिजे. कृषी संकल्प अभियान एक सुरुवात आहे आत्मनिर्भर भारताच्या त्या स्वप्नांची. त्यात शेतकरी केवळ अन्नदाता नाही, तर उलट निर्णयकर्ता पण बनावा, ज्याने तो केवळ हवामान बाजाराशी लढणारा नाही, तर उलट स्वतः निर्णय घेण्यात समर्थ व्हावा. भारत सरकारचा हा पुढाकार एक समृद्ध, स्वावलंबी आणि आधुनिक भारताच्या शेतीचा संकेत देते. खरीप पिकांची ही यात्रा आता वैज्ञानिक विचार, डिजिटल साधनं आणि सतत शेतीच्या नव्या मार्गावर आहे. 29 मे ते 12 जून 700 पेक्षा जास्त जिल्हे या अभियान क्षेत्रात आले आहे आणि शेतकऱ्यांपर्यंत वैज्ञानिकांची पोहोच आहे आणि त्यांच्या समस्येवर वैज्ञानिक समाधान पोचले आहे. या अभियानाच्या यशावर पण आपण बोलू. शेती कशी स्मार्ट व्हावी, खर्च होईल कमी, उत्पादन आणि मिळकत व्हावी जास्त, यावर पण बोलू. अगदी बारकाईने प्रश्न उत्तर होतील. तर चला सुरुवात करूया डॉक्टर श्रीनिवास यांच्यापासून. सर, पहिला प्रश्न तर या अभियानाच्या यशाबाबत आहे. एक राष्ट्रव्यापी अभियान शेतकऱ्यांसाठी डेडिकेटेडली केंद्र सरकारने सुरू केले, याचे किती यश आपण यात पाहता आणि या अभियानाच्या काळात ज्या तंत्रज्ञानाच्या गोष्टी झाल्या आहेत, खरीप पिकाची आपण गोष्ट करायची, कारण त्यावरच आपण आज कृषी चौपाल करत आहोत, तर त्यासाठी किती मदतगार आहे हे तंत्रज्ञान? आम्ही कमीत कमी 1.5 कोटींचा जो शेतकरी आहे त्यांच्या संपर्क योजनेत सामील केले. 700 जिल्ह्यात आमचे हे डिस्कशन झाले होते. ही नवी बियाणे कशी यूज केली पाहिजेत. जो पाऊस आहे थोडा लवकर येणार आहे, त्यानुसार आपण लोक जे बियाणे आहे, बीज आहे, त्याचे तंत्र कसे करायचे ते सांगितले गेले. अँड याचबरोबर पूर्ण देशात जे जलवायू परिवर्तन आहे, त्या समस्यांचा चॅलेंज पण आहे. त्याच्या अनुकूल आपण लोकांनी कसे पुढे गेले पाहिजे ते पण आम्ही लोकांनी डिस्कस केले होते. जे गरजेपेक्षा जास्त खत टाकतात ते जास्त न टाकता सॉइल हेल्थ कार्ड बेसिसवर आम्ही लोक परीक्षण करून कुठपर्यंत आपण खत टाकलं पाहिजे. कीटक वगैरे असतात जे इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट, डिझीज मॅनेजमेंट, गाई बकऱ्या बरोबर आहेत, जे फीडर क्रॉप्स बरोबर, फिशरीज बरोबर आहे, जे पोल्ट्रीचे आहे, सगळे आम्ही लोकांनी डिस्कशन केले. या अभियानाचे यश आपण शेतकऱ्यांकडून पण जाणून घेऊ. डॉक्टर रवींद्रनाथ पडारिया, माझा एक प्रश्न आहे, कोणती नवी पिकं आहेत जे जास्त उत्पादन पण देऊ शकतात आणि जास्त नफा पण, याबाबत आपण काय सांगाल? खूप चांगला प्रश्न आपण केलात. आणि जसा खरीप हवामान येते, शेतकऱ्यांच्या चिंता वाढतात आणि विशेष करून हवामान परिवर्तनमुळे. मी सगळ्या शेतकरी बंधूंना हेच निवेदन करीन की जेव्हा पिकाची प्रजाती किंवा पिकाची निवड कराल तर हे जरूर लक्षात ठेवा की पावसाच्या संबंधित काय सूचना उपलब्ध होत आहेत. आपण लोकांनी आपली पहिली नजर ठेवली पाहिजे, वेगवेगळ्या माध्यमांनी माहिती मिळवली पाहिजे की हवामानाच्या आधारावर, पावसाच्या आधारावर काय होणार आहे, म्हणजे आपण ते पीक, त्या प्रजातीची निवड करू. हे पण पाहायला पाहिजे की कोणत्या मातीत कोणती प्रजाती चांगली राहील. कुठे हलकी माती आहे, कुठे भारी माती आहे, मातीचा आपला काय आधार आहे, पाणी कसे आपल्याकडे उपलब्ध आहे, पाऊस कसा होणार आहे, या प्रजाती आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. तर सरळ आता शेतकऱ्यांकडे जाऊया, त्यांचे पण बरेच प्रश्न आहेत. डॉक्टर, आपल्या बरोबर शेतकरी आहेत सतपाल ढाकरा, विचारा आपला प्रश्न. एक जी आमची समस्या आहे, जी शेतकऱ्यांची एका बियाणाचे उत्पादन एका प्रकारची जी चांगले उत्पादन देते, दुसऱ्या शेतात ते चांगले उत्पादन देऊ शकत नाही. तर माझा प्रश्न आहे, जे खरीपसाठी बियाणे आहे ते आपण कसे निवडायचे आणि यासाठी आपण काय सावधगिरी बाळगायची? माती आणि जलवायू पाहता बियाणाची निवड कशी करायची? डॉक्टर गोपालकृष्णजी, आपण याचे उत्तर द्या. उत्तम बियाणे म्हणजे सर्टिफाईड सीड्स, प्रमाणित बियाणे
जसे ICAR इन्स्टिट्यूट आहे, स्टेट ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज आहेत, त्यांच्याकडून आपण बियाणे घेतली पाहिजेत आणि हेच चांगले मूल्य आहे प्रोडक्शनसाठी. कमी मान्सून आला तरी पण जास्त खरीप पीक मिळू शकेल आणि जास्त मध्ये पण हे कसे केले जाऊ शकेल? या प्रश्नाचे मला वाटते डॉक्टर अनंताजी आपण जास्त याचे चांगले उत्तर देऊ शकाल. आपलं जून ते सप्टेंबर पर्यंत मान्सूनचा काळ चालेल आणि मान्सून मध्ये आपण पाहता की कधी खूप जास्त पाऊस होऊन जातो तर कधी कमी होऊन जातो. आणि यावेळी आनंदाची गोष्ट आहे की जो भारत मौसम विज्ञान विभाग आहे यांनी साधारण मान्सूनचे प्रेडिक्शन केले आहे आणि जो फोरकास्ट केला आहे यावेळी तो पाऊस होईल जो सामान्य राहील. आणि जसा आपला मध्य भारत आहे किंवा दक्षिण भारत, प्रायद्वीप भारत आहे तिथे सामान्यपणे जास्त पाऊस होईल, पण जो आपला उत्तर पश्चिमचा भाग आहे इथे सामान्य पाऊस होईल. तर आता जसं आपल्याला असं कळाले की येणारा पाऊस मध्ये जे आहे आपला मान्सूनी पाऊस आहे तो चांगला होणार आहे. तर यासाठी सगळ्यात पहिल्यांदा होते की आपल्याला पिकाची निवड करायची आहे. जशी आपल्याला कित्येक प्रकारची पिकं लागतात, तर तुमचे धान्याची पिकं जशी आमची प्रमुख पिकं आहे, याशिवाय डाळीची पिकं आहे, भाज्यांसारखी पिकं आहे, तर याशिवाय कित्येक पिकं आहे ज्यांना आपण वॉटर लव्हिंग पीक म्हणतो. अशी ही पिकं आहे जे पाण्याबाबत खूप संवेदनशील आहेत, जशी आपली डाळीची पिकं असतात, भाज्यांसारखी पिकं. त्यांच्यासाठी आपल्याला आतापासून प्रबंधन करायचे आहे. कारण जो आपला पाऊस होत आहे ना, जो आपण पाहत आहोत, तर जलवायू परिवर्तनामुळे हवामानात खूप विविधता येत आहे. आम्ही म्हणालो की मान्सूनी पाऊस तर खूप सामान्य झाला, पण याचे वाटप कसे होईल? कित्येक वेळा आपण पाहतो की जो पाऊस आहे तो 3 ते 4 दिवस होणार आहे, तो पाऊस आपला 1 ते 2 दिवसातच होऊन जातो. कित्येक वेळा तर 4-5 तासातच पडून जातो. त्याने काय होतं की वॉटर लॉगिंगची समस्या होते आपल्या शेतात. आणखी पण जी पिकं आहेत, जसे आपले भाज्यांची पिकं लावले आहेत, अधिक पिकं आहेत, तर त्यात वॉटर लॉगिंगमुळे ते खराब होण्याची शक्यता होते. पेरणीनंतर आता तंत्रज्ञानावर पण गोष्टी झाल्या पाहिजेत की कोणकोणती तंत्र आहेत ज्यांचा वापर करून शेतकरी आपले उत्पादन वाढवू शकतो. माती खूप महत्वपूर्ण भूमिका निभावते. तर जसा मातीमध्ये जे लवण असतंय त्याचा जो प्लांटची जरूरत आहे, जो पिकांची गरज पूर्ण करते. काही मातीमध्ये शेतकरी बंधू ज्या शेतांमध्ये जास्त होते, कमी होते, म्हणून आम्ही लोक सांगतो जे परीक्षण जरुरी केले पाहिजे. सॉइल हेल्थ कार्ड जसे मनुष्यासाठी हेल्थ किती जरुरी आहे, मातीची पण हेल्थ असणे जरुरी आहे. काय ताकद आहे त्याची, त्यानुसार आपण खत टाकली पाहिजे. नेहमी हेच होतं, आपण लोक काही टेस्टिंग न करता आपण लोक खूप जास्त नायट्रोजन टाकतो, युरिया टाकतो, झिंक पण असते, आयरन पण असते, बोरॉन पण असतं. तर परीक्षण केल्याने ही सुविधा होते की गरजेपेक्षा जास्त ते कमी करून जे मायक्रो न्यूट्रियन्स कडे लक्ष दिल्याने पूर्ण संतुलित होते. न्यूट्रिशन अँड पीक म्हणजे आपले यील्ड पण जास्त वाढेल आणि त्याचबरोबर न्यूट्रिशन पण वाढेल. जर खतात आपले जे न्यूट्रिशन आहे तर आपण खाण्याच्या फळात पण हे भातमध्ये पण हेच आहे. डॉक्टर देवाशिष मंडलजी, एक प्रश्न मृदा स्वास्थ्य कार्ड बाबत पण आहे. याचा उपयोग कशा प्रकारे केला पाहिजे आणि जिथे उर्वरकाची गोष्ट आहे, उर्वरकाचा संतुलित उपयोग कसा करावा? तर शेतकऱ्यांना कित्येक शेतकरी आहेत ज्यांना प्रश्नाचे उत्तर मिळून जाईल. हे पहा, मृदा स्वास्थ्य कार्ड एक खूपच महत्वपूर्ण विषय आहे. मला आशा आहे की शेतकरी मृदा स्वास्थ्य कार्ड याबद्दल चांगल्या प्रकारे जाणत असतील. कारण की आतापर्यंत 2.5 कोटी मृदा स्वास्थ्य कार्ड वाटली गेली आहेत. तर यात आपल्याला जवळजवळ 12 जे पॅरामीटर्स आहेत त्याला आपण मापदंड म्हणतो, त्याची माहिती आपल्याला मिळते. जसं त्यात pH आहे, EC आहे, जैविक कार्बनचे प्रमाण उपलब्ध, नायट्रोजन उपलब्ध, फॉस्फोरस उपलब्ध, पोटॅशियम, झिंक, आयरन, कॉपर, मँगनीज, बोरोन आणि सल्फर ह्या 12 पॅरामीटर्सची माहिती आपल्याला मिळते. तर त्यानुसार आपण जे पीक काढणार आहोत तर त्याचे उत्पादन उत्तम करण्यासाठी त्याची जी मागणी आहे, तर ती जी जमीन आहे, शेत जमीन आहे, त्यात आपण कोणची फसल घेणार आहोत. कारण वेगवेगळ्या पिकांची मागणी वेगवेगळ्या प्रमाणात असते. जे उर्वरक आहेत त्यांचे जर व्यवस्थापन कराल तर आपला खर्च पण त्या हिशोबाने कमी राहील आणि उत्पादन चांगले येईल. आणि दुसरे असे की जे पर्यावरण आहे त्याचा जो नकारात्मक प्रभाव आहे तो पण खूप कमी होतो.
ठीक आहे, मोसम पूर्वानुमानाबाबत मी बोलतो. तर डॉक्टर अनंताजी, आपल्याला एक प्रश्न आहे जो कीड रोग नियंत्रण आहे. याकरता ऍडव्हान्स मध्ये कोणती योजना बनवली जाऊ शकते, कोणती अग्रिम योजना बनवली जाऊ शकते, आणि जर याचे उत्तर हो आहे तर शेतकरी बंधू कसे स्वीकारू शकतात, यावर थोडं काही सांगा. हो, जसे की आपण म्हणालात की 4 फोनिंग मॉडेल असतात आणि त्यासाठी तर आमच्या संस्थेने वनिता मॉडेल बनवली आहे. आणि जसे की हवामानाची आर्द्रता असते आणि तापमान असतो, तर याचा कीड आणि आजार आल्यावर याचा खूप आपण म्हणू शकतो की सकारात्मकरित्या तपशील आहे. तर यासाठी आमच्या संस्थानाने किंवा आपल्या भारतीय अनुसंधान संस्थानाशी आणखी पण जे आपले रिसर्च इन्स्टिट्यूट आहे त्यांनी कित्येक फोरमॉर्निंग मॉडेल डेव्हलप केले आहे, जे मोसम आधारित आहे. कधी ऊन पडतं, संध्याकाळपर्यंत आपण पाहता पाऊस येऊ लागतो, तर कित्येक वेळा आपण पाहता पिकात कीटक आहेत किंवा आजार आहे आणि आपण जाऊन फवारणी केली. आपण पाहिले की मोसम चांगलं उघडलं आहे आणि फवारणी केली ती, आणि संध्याकाळच्या वेळी पुन्हा पाऊस आला, तर आपले जे कीटकनाशक असते किंवा आपण जी फवारणी केली असते ती सगळी आपल्या पाण्याने धुवून जाईल, पावसाच्या पाण्याने वाहून जाईल. मेघदूत ऍप आहे जो आमचा भारतीय कृषी अनुसंधान परिषद आणि भारत मोसम विभागाने IMD जो आहे यांनी एकत्र मिळून बनवला आहे. तर मेघदूत ऍप जो आहे आपण आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा आणि यात आपल्याला मोसम पूर्वानुमानाची माहिती तर मिळेलच, आणि हवामानाच्या आधारित आपल्या शेतीची काय कामं करायची आहे, मग ते किडे आहेत किंवा आजार होत आहेत किंवा याचा काय उपचार आहे किंवा काय उपाय करायचा आहे, ती सगळी माहिती आपल्याला यातूनच मिळून जाईल. बिलकुल. आणि याच विज्ञानाची गोष्ट आपण पुन्हा पुन्हा करत पण आहोत, आणि ही पण एक वैज्ञानिक उपलब्धी आहे की आपण एक असा ऍप डेव्हलप केला आहे जो की शेतकऱ्यांना मोसमचा पूर्वानुमान सांगतो, ज्याने तो आपली नांगरणी, पेरणी आणि रोपणी करू शकतो मोसम पाहून. अनंताजी, खूप खूप धन्यवाद आपल्या या उत्तरासाठी. पण कीटक रोग नियंत्रण एक खूप मोठा मुद्दा आहे आणि शेतकऱ्यांच्या मनात याबाबत खूप सगळे प्रश्न आहेत. असेच एक शेतकरी शिवराज, आपला प्रश्न विचारा. जो हवामानाचा बदलाव आहे, तर जी आपले पारंपरिक औषध चालू आहे तर ते असर कमी करत आहे, याचा दुसरा वैज्ञानिक उपाय आहे. औषध कमी असर करतात. डॉक्टर सुरेश, जर आपण याचे उत्तर देऊ शकाल तर छान होईल. पुष्कळ वेळा आम्ही शेतकऱ्यांना सांगत असतो की हे औषध वापरा, आणि मग ते म्हणतात की याने जर कंट्रोलच होत नाही, तर यासाठी नेहमी आपण रसमय कीटक प्रबंधन स्वीकारले पाहिजे. रसमय कीट प्रबंधनात आम्ही काय करतो की प्रत्येक गोष्टीत जर पहिल्यापासून आपण कोणते पीक घेणार आहोत आणि त्यावर कोणते कीटक येऊ शकतात याची पूर्ण माहिती पहिल्यांदा घेतो. आपण ती पूर्ण माहिती घ्यायची आहे, त्या कीटकाचे जीवनचक्र कसे आहे आणि मग त्याचे प्रबंधन वैज्ञानिकांनी कसे सांगितले आहे, ही पहिल्यांदाच माहिती घेतली पाहिजे. हे त्यात आहे जेव्हा आपण शेताची तयारी करतो तिथून स्टार्ट होते की शेताची तयारी कशी केली पाहिजे. मग कोणते कीटक विरोधी प्रकार आहेत ते वापरू शकता. मग फर्टिलायझरची जी पुष्कळ वेळाची झाली आहे चर्चा झाली पाहिजे. जर आपण नायट्रोजनची फर्टिलायझर पर्टिक्युलर जर आपण जास्त वापर कराल तर कीटक आणि रोगाचा प्रकोप जास्त होईल, हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. आणि त्यानंतर खूप सगळी जैविक औषधं उपलब्ध आहेत मार्केटमध्ये, जसं की बसेरस थरंदस बीटी आहे, ब्युवेरिया बेसियान आहे, मेटरिजियम 3 सोपलिया. तर आपले कोणते पीक आहे आणि कोणते कीटक आहेत हे पाहून ते वापरलं पाहिजे. समजा इतकी सगळी केअर घेतल्यावर पण जर कीटक येतो आहे तर आपण हे म्हणतो की त्याचा एक इकॉनॉमी थ्रेशोल्ड लेवल असते. जसे की आपले आता छान आहे तर धानात पिवळट छेड आहेत, त्याचा जर 2.5% जरी लॉस झाला, 100 मधून 5 प्लांट मध्ये जर तो लागला आहे तर आपण इन्सेक्टिसाइडचा स्प्रे केला पाहिजे, नाहीतर तो नंतर नुकसान जास्त करेल. तर त्या केसमध्ये मग आपण हे पाहायचे आहे की कोणते औषध थोडे नवे आले आहे, कारण की नवीन औषध थोड्या अशा प्रकारात बनवली गेली आहे की पाऊस जरी पडला किंवा जास्त ऊन जरी पडले तर त्याचा जो प्रभाव आहे तो जास्त दिवसपर्यंत राहतो. एक आणखीन शेतकरी बलजीत आपल्या बरोबर आहेत. बलजीत आर्या, आपला प्रश्न विचारा. दुष्काळ किंवा पुरासारखे संकट अशा स्थितीत खरीप पिकाच्या रक्षणासाठी आकस्मिक काय उपाय केले पाहिजे? जे दुष्काळ प्रभावित क्षेत्र आहे तिथे आपण आकस्मिक पीक प्रणाली, ज्यामध्ये जी योजना दिली आहे, जसे की दुष्काळ जर 2 आठवड्यापूर्वी येईल किंवा 2 आठवड्यानंतर येईल, वेगवेगळ्या वेळी येईल, पाऊस होत आहे पण खूपच विविधता आहे त्याच्यात, तर
ह्यासाठी ते लक्षात ठेवून काय करायचे आहे, प्रणाली आहे, पण काय आहे की ती त्याबरोबर आपल्याला इनपुट्स न रेडी ठेवायचे आहे. जसे की त्यावेळी जी व्हेरायटी पाहिजे, त्याचा मंजी पाहिजे, बियाण पाहिजे, तर या सगळ्यांना आम्ही कम्युनिटी नर्सरीच्या हिशोबाने, कारण की पहिल्यापासूनच रेडी होऊ नाही झाला तरी पण नष्ट होते, तर काही पर्सेंटेज ह्यासाठी आपण कम्युनिटी नर्सरी पद्धतद्वारे त्यांना शेतकरी बंधू संघटनाच्या हिशोबाने ते करू शकता. हे खूप चांगल्या प्रकारे सहकार पद्धतीने खूप छान चालेल. दुसरे असे आहे की जसे आपण पाण्याचे स्टोरेज वाढवायचे आहे तसे वाढवू. काही शेतकरी बंधूंना काही स्ट्रक्चर नाही करू शकणार, त्यांना तर मातीत मॉइश्चर वाढवायचे आहे, तर त्यात मल्चिंग पद्धती आहे. आजकाल आपण भारत सरकारतर्फे नॅचरल फार्मिंगचे जे त्याचे महत्व त्याबद्दल चांगल्या प्रकारे सांगितले जात आहे. नैसर्गिक शेतीमध्ये जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता टिकून राहते. हे आपण विशिष्ट हवामान विभागांमध्ये आणि उच्च मूल्यांच्या पिकांसाठी अंमलात आणायला हवं. जलसाठ्यानंतर पाण्याचा वापर कार्यक्षम करण्यासाठी आपण ठिबक सिंचन किंवा स्प्रिंकलर सिंचन सारख्या पद्धती वापरायला हव्यात, जशा की आपण आधी बोललो. आता पूर परिस्थितीबद्दल बोलूया. पूर आला तर महत्वाचं म्हणजे तो केव्हा येतो. जर पूर हंगामाच्या सुरुवातीला आला, म्हणजेच मान्सून सुरू झाल्यावर लगेच, तर शेतकऱ्यांकडे अजून भरपूर वेळ असतो. अशा परिस्थितीत आपण दीर्घ कालावधीची किंवा मध्यम कालावधीची पिकं घेऊ शकतो. उदाहरणार्थ जर आपण धानाबद्दल बोललो, तर जर पूर हंगामाच्या मधल्या टप्प्यात आला तर धान वाचणार नाही आणि मग आपल्याला दुसरे पिकं घ्यावी लागतील, जसं की कडधान्य किंवा तेलबिया. अशा वेळी पीक विविधता लक्षात घेऊन कमी पाण्याची गरज असलेली पिकं निवडावी लागतील. अजून एक मुद्दा म्हणजे अचानक येणारे पूर, म्हणजेच फ्लॅश फ्लड्स. भारतात अनेक ठिकाणी हे अचानक येतात. अशा वेळी ICR संस्थेने विकसित केलेल्या स्वर्ण सब-1 सारख्या जाती चांगले परिणाम दाखवतात. पण ज्या भागांमध्ये पाण्याची पातळी हळूहळू वाढते, जसं की बिहार, पूर्व उत्तर प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगाल, अशा ठिकाणी स्थानिक जाती उपयुक्त ठरतात. उदाहरणार्थ पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये वर्षाधन, दुर्गा आणि पॉली अशा जाती उपलब्ध आहेत, ज्यांचा विचार केला पाहिजे. खूप छान प्रकारे आपण सांगितलं डॉक्टर साहेब. अजून शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊया. यात पुढे जाऊ. रवींद्र ठकराल आपल्या बरोबर आहेत, एक शेतकरी आहेत. आपला प्रश्न विचारा. नमस्कार जी, माझा प्रश्न आहे, खरीप पिकात जे कीटक आणि जे आजार आहेत त्यात सगळ्यात जास्त नुकसान कोणता आजार पोहोचवतो आणि त्याला लवकर कसे ओळखू शकतो, ज्याने आपल्याला कमीत कमी नुकसान होईल? जे किडे जसे आपल्या धानाचा तणाछेदक आहे, वांग्याचा फलीछेदक आहे, टोमॅटोचा फुल्लीछेदक आहे, या किड्यांचे जे फिरोमोन ट्रॅप्स आहेत जे जवळच्या मार्केटमध्ये अवेलेबल आहे, तर त्याचे 5 ते 8 ट्रॅप्स प्रति हेक्टरच्या हिशोबाने जर आपण लावाल, जसे कीटक येणे सुरू होईल आपल्या फील्डमध्ये तसे आपल्याला कळून जाईल. त्यांनी कीटकांचे जे ॲडल्ट मॉथ्स आहेत ते त्यात अडकतील, तर त्यांनी आपल्याला कळून जाईल की इन्सेक्टची ऍक्टिव्हिटी सुरू झाली आहे, स्टार्ट झाली आहे. आता आपल्याला तयार राहायचे आहे त्याच्या मॅनेजमेंटसाठी. तर त्या केसमध्ये जिथे फिरोमोन ट्रॅप्स अवेलेबल नाही आहेत त्यात आपण स्वतः पाहणी करावी लागते आणि मॅनेजमेंट करावे लागेल. तर अशा प्रकारे जे जसे कीटक फिरोमोन ट्रॅप जवळ आहे, ज्या प्रकारे नाही आहेत तर त्या प्रकारे आपल्याला प्लॅनिंग करावी लागेल. कृषी चौपाल आपल्या शेवटच्या भागात आहे. कृषी वैज्ञानिक या सेगमेंटमध्ये आपल्या बरोबर जोडले आहेत. त्यांचे इंट्रोडक्शन, त्यांचा परिचय मी आपल्याशी करून देतो. आपल्या बरोबर डॉक्टर हरवीर सिंग आहेत. आपण प्रधान वैज्ञानिक आहेत. खूप स्वागत आहे आपले. याशिवाय डॉक्टर BS तोमर जी आहेत, आपण अध्यक्ष आहेत भाजीपाला विज्ञान, आणि डॉक्टर JPS डबास आपल्या बरोबर आहेत. आपण वैज्ञानिक आहेत. याशिवाय डॉक्टर रवींद्रनाथ पडारिया जी पण आहेत आणि सर्व शेतकरी बंधू आपल्या बरोबर आहेत. आणि प्रश्न उत्तरांचा कार्यक्रम सुरू करू. एक प्रश्न आहे डॉक्टर हरवीर सिंग जी आपल्यासाठी. माझा हा राहील, जो शेतकरी शेतात मेहनत करतो त्यानंतर तो बाजारात पोहोचतो, तर जी एक सप्लाय चेन ज्याला आपण म्हणतो, पुरवठा साखळी, त्यात कसा खर्च कमी आणि नफा जास्त होईल याकरता शेतकऱ्यांनी काय पद्धत स्वीकारावी, थोडे सांगा. जेव्हा बाजारातील अडचणींचा विचार होतो
विशेषतः खर्च कसा कमी करायचा हो यावर विचार करताना सर्वात महत्वाचं आहे की पीक कापणी केल्यानंतर ते योग्य प्रकारे साठवावं. त्यातील आर्द्रता योग्य पातळीवर असावी. कापणी केल्यानंतर लगेच पीक बाजारात नेऊ नये. बाजारात जाण्यापूर्वी आपल्या शेजारच्या शेतकऱ्यांशी, जाणकार व्यापाऱ्यांशी चर्चा करा. आणि बऱ्याच काही गोष्टी ऑनलाईन उपलब्ध आहेत. एगमार्क नेट व ई-नॅम यासारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करा. हे प्लॅटफॉर्म दररोजचे बाजारभाव दाखवतात. या माहितीच्या आधारे तुम्ही ठरवू शकता की पीक कधी, कोणत्या बाजारात आणि कोणत्या प्रमाणात न्यावं हे. आता माल बाजारात नेताना खर्च कसा कमी करायचा हे पाहू. एखादा शेतकरी एकट्याने जाण्याऐवजी जर शेतकऱ्यांनी गट तयार करून एकत्र माल नेला तर वाहतूक खर्च कमी होतो आणि एकूण प्रति युनिट खर्च घटतो. तसेच बाजारात पोचल्यानंतरही ई-नॅम यासारख्या प्रणालींचा वापर केल्यास आपल्याला ही माहिती मिळते की पीक कोणत्या भावाला विकायचं आणि कोणत्या भावाला विकू नये. डॉक्टर बी.एल. तोमर, एक प्रश्न माझा आपल्याला आहे. पीक विविधीकरणाबद्दल आपण बोलतो, जलवायू परिवर्तन पण चालू आहे, त्यावर पण आपण चर्चा केली. पण जे या मोसममध्ये, खरीप मोसमात पीक विविधीकरणाला कसे आपण प्रोत्साहन देऊ शकतो म्हणजे शेतकऱ्याची मिळकत वाढेल? एकूण म्हणाल तर गोष्ट मिळकतीवर येऊन थांबते. तर यात मी आपल्या शेतकरी बंधूंना जे विशेष रूपाने गहू आणि धान या दिल्लीच्या जवळपासच्या क्षेत्रात किंवा दिल्लीच्या विशेष रूपाने मी गोष्ट करीन दिल्लीची, तर इथे पावसाच्या हवामानात धान आणि थंडीच्या मोसममध्ये गहू किंवा मोहरी किंवा काही क्षेत्रात भाजी पिकांची पण शेती आपले शेतकरी बंधू करत आहेत. आणि आवश्यकता आहे की हळूहळू आपल्या शेतीत पत्तीचा बदल आणण्याची गरज आहे. त्यात पानांच्या भाज्या ज्या पावसाळ्याच्या मोसममध्ये आपले शेतकरी बंधू पालक आहे, पालेभाज्या उगवू शकतात, चांगला पैसा घेऊ शकतात, चवळी उगवू शकतात आणि फुलकोबी आहे ती उगवली जाऊ शकते. त्याचा रिपोर्ट टाकण्याची वेळ आली आहे. त्यात पूषा, मेघना यासारख्या जातींना आपले शेतकरी बंधू निवडू शकतात किंवा वांग्याच्या शेतीला आपल्या इथे प्रोत्साहन देऊ शकता. आणि बागायती पिकं ज्याची मी चर्चा केली याची की अवधी आहे ती कमी असल्यामुळे शेतकरी कमी वेळात 2 पिकं घेऊ शकतात. जोपर्यंत आपण धानाचे 100, 120, 130 दिवस पीक घेतो तोपर्यंत आपण भाज्यांची 2 पिकं घेऊ शकता. तर विविधीकरण आपली आवश्यकता आहे आणि वेळेची मागणी आहे. आणि शहरी क्षेत्रात पण विशेष करून जे पॅरा अर्बन क्षेत्र आहे त्यात आपण बागवानी पिकांना स्वीकारण्याची आवश्यकता आहे. आमच्या बरोबर काही दुसरे शेतकरी पण आहेत, त्यांचा प्रश्न आपण घेऊया. शेतकरी कुलदीप सिंग आपल्या बरोबर आहेत. कुलदीपजी, विचारा आपला प्रश्न. माझा प्रश्न आहे की खरीप पिकामध्ये ट्रेडिंगसाठी शेतकऱ्याला कोणकोणता प्लॅटफॉर्म आहे आम्हाला सांगावे. जेव्हा बाजारपेठेचा विचार केला जातो तेव्हा आपल्याजवळ अनेक आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्यापैकी ई-नॅम अर्थात राष्ट्रीय कृषी बाजार हे एक महत्वाचं साधन आहे. तिथे नोंदणी करून तुम्हाला केवळ आपल्या जवळच्या मंड्यांचेच नव्हे तर संपूर्ण देशभरातील मंड्यांचे दर आणि इतर संबंधित माहिती मिळू शकते. याशिवाय अनेक खासगी कंपन्या शेतकऱ्यांसोबत कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, ज्याला अनुबंध शेती असेही म्हणतात, करतात. याचा मोठा फायदा असा आहे की तुम्हाला आधीच माहिती असते की तुमच्या उत्पादनाला कोणता भाव मिळणार आहे. त्यामुळे एका अर्थानं बाजारपेठेतील जोखीम बऱ्याच अंशी कमी होते, कारण तुम्हाला ठराविक भावाची हमी मिळालेली असते. एक आणखीन शेतकरी आहेत, ज्ञानसिंगजी आपल्या बरोबर. ज्ञानसिंगजी, आपला प्रश्न विचारा. सर, माझा प्रश्न आहे, खरीप पीक आपली वेगळी मिळकत कशी करू शकते? तर प्रश्न असा आहे की प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या उत्पादनाला जास्तीत जास्त भाव मिळावा असंच वाटत असतो. पण असं कधी शक्य होईल? तेव्हा शक्य होईल जेव्हा आपले शेतकरी संघटित होतील. ज्याबद्दल डॉक्टर हरवीर सिंग यांनी सुद्धा आत्ताच बोललं. शेतकऱ्याने आधीच केलेला खर्च झाला आहे तो तर हवाच, पण आता नफा वाढवायचा असेल तर प्रक्रिया, मूल्यवर्धन
ग्रेडिंग आणि मार्केटिंग या गोष्टी महत्वाच्या ठरतात. उदाहरणार्थ आपण खरीप हंगामाबद्दल बोलत आहोत, तर शेतकऱ्यांना बियाण, खते, कीटनाशके खरेदी करावी लागतात. जेव्हा हे सर्व वेगवेगळ्या दुकानातून घेतले जाते तेव्हा त्यांना जास्त पैसे मोजावे लागतात. पण जर हे सगळं त्यांनी त्यांच्या फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन FPO सहकारी संस्था किंवा शेतकरी क्लबाच्या माध्यमातून सामूहिकपणे खरेदी केलं तर त्यांना दर्जेदार आणि स्वस्त बियाण मिळेल. त्याचप्रमाणे कीटनाशकेही दर्जेदार व कमी किमतीत मिळतील. त्यामुळे जो नफा व्यापाऱ्यांकडे जायचा तो आता आपल्या FPO कडे येईल आणि हा लाभ सर्व सदस्यांमध्ये विभागले जाईल. याचा अर्थ दोन गोष्टी: तुमचा खर्च कमी होईल, तुमच्या उत्पादनाला चांगला दर मिळेल आणि त्यातून अजूनही जास्त नफा घ्यायचा असेल तर काहीतरी नाविन्य करावं लागेल. आणि हीच आजच्या काळाची खरी गरज आहे. इथे आमच्या पॅनलमध्ये आपले एक्सपर्ट्स उपस्थित आहेत. त्यांच्याशी आपली ओळख करून देतो. डॉक्टर विश्वनाथजी आपल्या बरोबर आहेत. ते अनुसंधानात संयुक्त निदेशक आहेत. खूप खूप स्वागत आहे सर आपले. आणि एक प्रश्न माझा आपल्याला आहे, मार्केट पासून थोडा बाजूचा प्रश्न आहे, धानाबाबत प्रश्न आहे. जोने मेडिटेडची गोष्ट येते आणि या माध्यमाने धानाच्या ज्या नव्या प्रजाती आहेत, ज्या संस्थानाने डेव्हलप केल्या आहेत, त्याबाबत जर आपण आमच्या शेतकरी बांधवांना काही सांगाल तर चांगलं होईल. आता आपल्या जलवायू परिवर्तन एक खूप मोठी समस्या आहे आपल्या समोर. यामुळे आपलं पाणी ऑलरेडी खूप कमी झाले आहे. याशिवाय आपली सॉइल सॅलिनिटी, अल्कलिनिटी वाढते आहे. या सगळ्या समस्यांमुळे या सगळ्या पिकांची प्रोडक्टिव्हिटी कमी होऊन जाते. याकरता आम्ही नवा ब्रीडिंग मेथड यूज केला. आम्ही ब्रीडिंग करत आले आहे. 150 वर्षापासून ब्रीडिंग चालू आहे. त्यात ती जुनी मेथड आहे, त्यात जास्त वेळ लागतो. आता एक नवीन करण्यात आली, 15 वर्ष लागतील. आणि नव्या जाती बनवण्यास आता एक जिनोमेडिएट नावाचे एक नवी तंत्र आले आहे. या तंत्राला नोबेल प्राइज पण मिळाले. 2020 मध्ये नोबेल प्राइज मिळाले. ते तंत्र यूज करून आम्ही 2 प्रजाती ICRनी बनवले आहेत. या जाती आपले पूसा कृषी संस्थान नवी दिल्ली मध्ये बनवल्या. त्या जातींचे नाव आहे पूसा DST राईस 1. हे त्यात MTO 1010 करून एक जात आहे, त्यात सुधारणा करून बनवले आहे. ज्या जातीत आम्ही सॅलिनिटी टॉलरंट, अल्कॅलिनिटी टॉलरंट आणि ड्राउट टॉलरंट त्यात सुधारणा केली आहे. हे धान कमी पाण्यात उगू शकते आणि त्यात सलायनिटी, अल्कॅलिनिटी मध्ये पण उगवू शकतात. त्यात 10 ते 30% त्यात प्रोडक्टिव्हिटी आणि MTO 1010 चे कंपॅरिझन मध्ये जास्त प्रोडक्टिव्हिटी देतो. आणि दुसरी जाती आम्ही रिलीज केली, ही कमळा हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ राईस रिसर्च हैदराबादनी रिलीज केली. हे संबा मसोरी म्हणून हे एक एक्सपोर्ट क्वालिटी धान आहे. त्याची सुधारणा करून बनवले आहे. याचा ग्रेन नंबर वाढलाय. एक पॉलिग्रॅम ग्रेन बनवतो आहे. 150 वर्षापासून त्यात 300 ग्रेन नंबर वाढत आहे. त्याच वेळी याचे ड्युरेशन कमी होते. 150 दिवसाचे 125 दिवस होऊन हे 25 दिवस कमी होऊन जातात. प्रोडक्टिव्हिटी 30% वाढून जाते. म्हणून पाण्याची गरजही कमी होऊन जाते. 3 ते 4 पाणी कमी देऊ शकता. आपली प्रोडक्टिव्हिटी 25% वाढते. म्हणून या दोन्ही जाती शेतकऱ्यांची प्रोडक्टिव्हिटी वाढवेल, त्यांनी त्यांची मिळकत पण वाढेल. हे नवे तंत्रज्ञानाने बनवले झाले. ही जाती आहे. खूप खूप धन्यवाद डॉक्टर विश्वनाथजी, आपले ही माहिती शेअर केल्याबद्दल. सध्या कृषी चौपालच्या आजच्या एपिसोडमध्ये एवढेच. मला द्या आज्ञा. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. नमस्कार. कृषी चौपाल हा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आणि याबरोबरच आजचा आपलं घर आपलं वावर कार्यक्रम आता समाप्त होत आहे. मंगला माळवेला अनुमती द्या. नमस्कार.